आपल्या नांदुरा आणि जळगाव जामोदकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे फाटक क्रमांक 20 याच्या अडचणीमुळे अनेक तासनतास आपल्याला प्रवास करताना थांबावं लागत होतं. अनेक वाहनं थांबल्यामुळे प्रवाशांची कोंडी या ठिकाणी व्हायची. रेल्वे फाटकजवळ एखादी ॲम्ब्युलन्स असेल तर तिला तासनतास जाता येत नव्हतं. हा एक गहन प्रश्न आपल्या मलकापूर नांदुरा विधानसभा क्षेत्रातला असल्यामुळे याचा पाठपुरावा अनेक वर्षापासून आपण करत आलो. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये हे काँग्रेसचं सरकार असल्यामुळे आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही. पण 2014मध्ये भारताचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आदरणीय नितीनजी गडकरी हे रस्ते विकास मंत्री झाले आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या प्रयत्नामुळे खास करून हा प्रश्न कायमचा सोडवण्याचा काम आपल्या पाठपुराव्यामुळे झाला. आज मला सांगताना आनंद होतो, माझ्याकडे 2014चेही सर्व पत्राचार आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये वेळोवेळी नितीनजी गडकरी त्यांच्या कार्यालयामार्फत मिळालेले उत्तरंसुद्धा आहेत. पण आज हा दैवयोग या ठिकाणी घडून आणला की जेव्हा महारेलनी हा आपला उड्डाणपूल आणि भुयार मार्ग हे दोन्ही करण्याकरता असमर्थता दर्शवली, त्यावेळेस राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आणि गडकरीजींनी हे काम झालंच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरल्यामुळे आज आपल्या 14 मेला हा निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आज यामुळे आपला हा उड्डाणपुलाचा प्रश्न आणि भुयारीचा मार्ग हा मोकळा झाला आणि यामुळे आता रस्त्याची कोणती कोंडी होणार नाही आणि आपल्या नागरिकांना होत असलेली गैरसोय ही दूर होईल आणि रुग्ण असो, सामान्य व्यापारी असो, सामान्य शेतकरी असो, यांच्या सर्वांना यामुळे सुटका मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. पुनश्च एकदा मी सर्व पत्रकार बांधवांचं आणि तसंच माननीय गडकरीजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.